तर अर्थसंकल्पामध्ये सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे तो टॅक्स स्लॅब नेमका कसा असणार आहे, कारण आधीचा टॅक्स स्लॅब तर आपल्याला माहिती होता, मात्र सध्या जो नवीन टॅक्स स्लॅब येऊ शकतो तो कसा असणार आहे पाहूया। तर सध्याचा नवीन टॅक्स स्लॅब आहे 2.5 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त आहे। सध्याच्या स्लॅब मध्ये ते 2.3 लाखांपर्यंतचं 3 लाखांपर्यंतचं जे उत्पन्न आहे ते 5% त्यावर कर आकारला जातोय आणि त्यापुढे 3 ते 5 लाखांपर्यंतचं जे वार्षिक उत्पन्न आहे त्याच्यावर 5% कर आकारला जातो। 5 ते 6 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20% आणि तसंच 6 ते 9 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20% स्लॅब आकारला जातोय। तर नवीन स्लॅब नेमका कसा असेल तर 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्न हे करमुक्त केलं जाऊ शकतं। ही खरं तर मोठी घोषणा होऊ शकते आणि त्यापुढे म्हणजे 10 ते 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 30% कर हा आकारला जाऊ शकतोय। 12 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरही 30%, 15 लाखांपर्यंतचे उत्पन्न देखील 30% असू शकते आणि 10 ते 12 लाख उत्पन्नावर 30% कर आकारला जाऊ शकतोय। सर्वात मोठी बाब म्हणजे 10 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त केलं जाऊ शकतंय। तर हा आपण सध्याचा जुना टॅक्स स्लॅब पाहतो आहोत। 2.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नासाठी टॅक्स 0, 2.5 आणि 3 लाख यामध्ये जर तुमचं इन्कम असेल 2.5 ते 3 लाखामध्ये तर सुद्धा 0 तुम्हाला टॅक्स भरावा लागतो। 3 ते 5 लाख रुपये असा जर तुमचा इन्कम स्लॅब असेल तर त्याच्यासाठी 5% इतका आहे। 5 ते 6 लाख ह्या इन्कमसाठी म्हणजेच याच्यासाठी 5% इतका टॅक्स लागतोय। 6 ते 9 लाख असा जर तुमचा इन्कमचा स्लॅब असेल तर त्यासाठी 10% इतका टॅक्स लागतो। हा सध्याचा जुना टॅक्स स्लॅब आहे। तर आपण पुढे जाऊया आणि यातला आता आपण दुसरा कॅटेगरी पाहूया। यामधलाच आहे 10 ते 12 लाख जर तुमचं इन्कम असेल तर 15% इतका तुम्हाला टॅक्स भरावा लागतो। 12 ते 15 लाखापर्यंत तुमचं जर इन्कम असेल तर 20% आहे। 15 लाखापर्यंत जर तुमची आय असेल तर त्यासाठी कर आहे तो 30% आणि 10 ते 12 लाखासाठी आहे 15%। तर आपण दोन्ही हे टॅक्स स्लॅब बघितलेले आहेत, त्यामुळे आपण जुना देखील टॅक्स स्लॅब बघितलाय आणि नवा जेव्हा कररचना लागू केली जाईल त्याच्यामध्ये काय फायदा होणार आहे हे देखील आपण आकडेवारी समोर पाहिलं। अगदी प्राची, आणि खरं तर यावेळी सर्वसामान्यांचं लक्ष याचकडे आहे की किती इन्कम आम्हाला टॅक्स फ्री मिळेल आणि यावेळी 10 लाखांपर्यंत इन्कम हे टॅक्स फ्री होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। अर्थातच आज निर्मलाजी सीतारामन या संदर्भात काय निर्णय घेतात याकडे सर्वसामान्यांचं नोकरदारांचं लक्ष असणार आहे।